Hello student, I am Mr. Deepak Ahirav sir, Pimpalgaon School, Pimpalgaon Baswant. Okay, today we are to we have to go learn about the science subject standard 8 chapter number 5 inside the atom. Okay, and in this chapter we are going to learn about the new topic atomic structure. ओके, म्हणजे ॲटमचे जे अंतरंग आहे म्हणजे किंवा त्याची संरचना आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणूंची जी रचना आहे, संरचना आहे, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ॲटॉमिक स्ट्रक्चर. ओके, अन ॲटम इज फॉर्म्ड फ्रॉम द न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, and these contain 3 type of subatomic particles. बघा आपण काय दिलंय, an atom is formed. ॲटम कसा तयार होतो? फ्रॉम द न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. जो ॲटम असतो त्याच्यामध्ये एक केंद्रक असतो आणि लक्षात घ्या त्याचा केंद्रक आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे काय की त्याच्या केंद्रकाबाहेरील भाग हे दोघं मिळून हा एक अणू तयार झालेला असतो किंवा बनतो. These contain 3 type of subatomic particle. आणि लक्षात घ्या याच्यामध्ये एकूण 3 असे महत्वाचे काय असतात? सब ॲटॉमिक पार्टिकल असतात. सब ॲटॉमिक पार्टिकल त्या ॲटमचे काही पार्टिकल्स आहेत. सब ॲटॉमिक पार्टिकल असतात 3. तो पहिला आहे सब ॲटॉमिक पार्टिकल न्यूक्लियस, दुसरा आहे प्रोटॉन आणि तिसरा आहे न्यूट्रॉन. लक्षात घ्या हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, त्या केंद्रकामध्ये असतात. लक्षात घ्या ॲटमच्या केंद्रकामध्ये ते असतात. मग आपण न्यूक्लियस विषयी माहिती घेऊया. म्हणजे केंद्रक काय असतं, नेमकं एखादा ॲटम आहे त्याचा केंद्रक काय असतं न्यूक्लियस. तर बघा, द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. जो ॲटॉमिक न्यूक्लियस असतो केंद्रक तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. लक्षात म्हणजे तो धनप्रभारित असतो. ऑलमोस्ट entire mass of the atom is concentrated in the nucleus. आणि ह्याच केंद्रकामध्ये त्या अणूचे जवळजवळ सर्वच वस्तुमान त्या केंद्रकामध्ये एकवटलेले असतात. लक्षात घ्या इथं दिलं बघा, ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ ॲटम म्हणजे ॲटमचे जवळपासचे मास आहे. एंटायर मास म्हणजे जो मास आहे अणुवस्तुमानांक आहे तो वस्तुमान कुठे असतो रे? इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. तो न्यूक्लियसमध्येच काय असतो? कॉन्सन्ट्रेट एकवटलेला असतो. म्हणजे एखादा ॲटमचा न्यूक्लियसमध्ये त्याचा मास असतो, मास त्या ॲटमचा. आणि द न्यूक्लियस कंटेन 2 टाईप ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल न्यूक्लियॉन्स. आणि न्यूक्लियसमध्ये असे 2 मेन सब ॲटॉमिक पार्टिकल असतात आणि दोघं ॲटॉमिक पार्टिकल एकत्र देऊन त्याला न्यूक्लियॉन्स म्हणतात. न्यूक्लियसच्या केंद्रकामध्ये 2 पार्टिकल्स असतात, सब ॲटॉमिक पार्टिकल असतात. ते दोघं जे एकत्र असते तर ते एकत्रित त्यांना दोघांना काय म्हणतात? न्यूक्लियॉन्स म्हणतात. न्यूक्लियॉन्स म्हणजे केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो ना, त्यांना न्यूक्लियॉन्स म्हणतात. बघा, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर द 2 टाईप ऑफ न्यूक्लियॉन्स. म्हणजे न्यूक्लियसच्या केंद्रकामध्ये एखादा ॲटम आहे त्याचा केंद्रक आहे, केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोघं एकत्रित असतात. दोघं एकत्रित आले म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो? न्यूक्लियॉन्स. काय म्हणतो? न्यूक्लियॉन्स. आले लक्षामध्ये? हा, पुढे बघा, म्हणून देअर आर 2 टाईप ऑफ न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉनचे हे 2 टाईप आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग ते दोघं टाईप्स आपण आता पाहणार आहोत. प्रोटॉन विषयी माहिती घेऊया. बघा, प्रोटॉन तो पॉझिटिव्हली असतो केंद्रकात. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. हा जो प्रोटॉन आहे हा कसा रे? पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल आहे. काय तो? धनप्रभारित सब ॲटॉमिक पार्टिकल असा तो कण आहे. कशामध्ये? इन द ॲटॉमिक न्यूक्लियस, द ॲटमच्या केंद्रकामध्ये. द पॉझिटिव्हली चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन इन इट. पॉझिटिव्हली चार्ज ऑन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये कोण आहे?
न्यूक्लियसच्या मध्ये काय असतो रे, पॉझिटिव्हली चार्ज हा पार्टिकल असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटॉन असे म्हणतो. म्हणजे एखादा ॲटम आहे, ॲटमचा जो केंद्रक असतो, न्यूक्लियस होतो, त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय, प्रोटॉन. म्हणजे त्या केंद्रकामध्ये काय असतो, प्रोटॉन असतो. लक्षात घ्या. अ प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल पी. प्रोटॉन हा पी या संज्ञेने, या सिम्बॉलने दर्शवतात. इच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ 1e. प्रत्येक पॉझिटिव्ह जो चार्ज पार्टिकल आहे किंवा प्रोटॉन आहे, प्रत्येक पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल जो असतो तो काय करतो रे, इच प्रोटॉन कॅरीज, प्रत्येक प्रोटॉन कॅरी करत असतो काय, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ 1e. लक्षात द्या, एक पॉझिटिव्ह धनप्रभार तो काय करत असतो, कॅरी करतो. लक्षात घ्या. आणि 1e इज इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻19 कुलोम. एक इलेक्ट्रॉन 1e म्हणजेच काय, 1.6 इंटू 10⁻19 कुलोम असं म्हणतात. लक्षात ठेवा. व्हेन अ टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट ई. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे त्या न्यूक्लियसमध्ये, त्याचं जे युनिट आहे ते ई आहे. काय आहे, ई ह्या युनिटने दर्शवलं जातं. इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. काय दिलं आहे रे, लक्षात घ्या, काय म्हटलं इथं, इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स आहेत, एकूण किती प्रोटॉन्स आहेत, तर तेवढे प्रोटॉन असतील तेवढेच काय असणार आहे, न्यूट्रॉन आहेत किंवा तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. इथं काय दिलं, इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द, त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ काय झाला रे, याचा अर्थ काय आहे की केंद्रकातील जे प्रोटॉनची संख्या आहे, प्रोटॉनच्या संख्या एवढेच काय म्हणू शकतो आपण इथं, ई इथे दिले बघा. काय म्हटलं इथं, व्हेन टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट ई अँड इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती नंबर आहेत त्या प्रोटॉन एवढेच त्यांची संख्या असते. आणि द number of proton in the nucleus of an atom is the atomic number of that element and is the denoted by the Z. Mass of one proton is approximately 1 U. U म्हणजे 1 Dalton. एक डॉल्टन. लक्षात घ्या, एक डॉल्टन असे म्हणतात. म्हणजे काय म्हटलं इथं, द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. एखादा ॲटम आहे त्याच्या न्यूक्लियसमध्ये जेवढे प्रोटॉन आहेत ते प्रोटॉन इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट. तर त्या एलिमेंटचा तो ॲटॉमिक नंबर असतो. समजा एखादा, फॉर एक्झाम्पल आपण सोडियम घेतला, सोडियमचा नंबर 11 आहे. सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो काय आहे, 11. तो 11 का बरं आहे, कारण त्या सोडियमचा जो एक ॲटम घेतला, त्या ॲटमचा जो न्यूक्लियस आहे, केंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये एकूण नंबर ऑफ प्रोटॉन किती होते, 11 होते. आणि 11 प्रोटॉन असल्यामुळे त्या सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 11 सांगण्यात आलेला आहे, ते देण्यात आलेला आहे. मग जेवढे प्रोटॉन असतात तेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. लक्षात घ्या. आणि तो ॲटॉमिक नंबर झेड या अँड इज डिनोटेड बाय झेड. आणि मास ऑफ 1 प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली, आणि प्रत्येक प्रोटॉनचा जो मास असतो तो अप्रॉक्सिमेटली 1 U एवढा असतो. 1 युनायटेड मास. 1 U म्हणजे काय, 1 U म्हणजे युनायटेड मास. आणि मग त्याला आपण 1 डॉल्टन सुद्धा म्हणतो. 1 युनायटेड मास इज इक्वल टू 1.66. एक युनायटेड मास जो आहे त्याची किंमत किती आहे, 1 युनायटेड मास म्हणजेच काय, 1.66 इंटू 10⁻27 किलोग्रॅम. काय आहे, 1.66 इंटू 10⁻27 किलोग्रॅम 1 युनायटेड मासची ही किंमत आहे. कोणी विचारू शकतो ना, 1 युनायटेड मास इज इक्वल डॅश 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 किलोग्रॅम. तर लिहायचं 1.66 इंटू 10⁻27. ओके. द मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम इज अप्रॉक्सिमेटली 1 U. त्या हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन ॲटम, त्याचा जर तुम्ही मास काउंट केला तर जो अप्रॉक्सिमेटली किती येतो, 1 युनायटेड एवढा असतो. लक्षात घ्या. त्यानंतर बघा,
न्यूट्रॉन. प्रोटॉन सोबत कोण असतो? न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. न्यूट्रल किंवा त्याला न्यूट्रॉन का म्हणण्यात आलेला आहे की तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. अलग लक्षामध्ये त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नसतो म्हणून तो न्यूट्रल आहे आणि तो त्याचा सिम्बॉल आहे तो एन ने दर्शवतो. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. आता काही वेळेस आपण कॅपिटल एन ने सुद्धा त्याला दाखवू शकतो. नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसमध्ये केंद्रात किती न्यूट्रॉन्स आहेत ते डिनोटेट करण्यासाठी आपण कॅपिटल एनचा वापर करतो. आणि ॲटॉमिक न्यूक्लिआय ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सपेक्ट हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1 युनिफाईड त्याला म्हणतो आपण. यू म्हणजे युनिफाईड. तर ॲटॉमिक न्यूक्लिआय ऑफ ऑल द एलिमेंट, सर्व एलिमेंट जे आहेत दिले त्यांच्या ॲटॉमिक न्यूक्लिआय एक्सपेक्ट हायड्रोजन, आपण हायड्रोजन घेतला, विथ ॲटॉमिक मास 1 युनिफाईड कंटेन न्यूट्रॉन. द मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 युनिफाईड विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ द प्रोटॉन. मग जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच काय असतं? न्यूट्रॉन असतात काय वेळा. ओके. मग त्याचा जो हायड्रोजन समजा घेतला तर तो त्याचा जो मास आहे तो 1 युनिफाईड आहे, तर तिथं असल्या न्यूट्रॉन जे असेल त्याचा सुद्धा तो सुद्धा ते आपण 1 युनिफाईड असंच म्हणणार आहोत. इथं दिलं बघा, मास ऑफ द न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 युनिफाईडच असणार आहे. लक्षात घ्या पोरांनो. तसंच बघा पुढे आहे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. आता आपण एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट जे असतात ते दिलेलं आहे. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे कोणता? इलेक्ट्रॉन त्याला म्हणतात. आपण आता 2 न्यूक्लिअर पार्ट पाहिले, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तसं मग एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे. ओके. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड एम्प्टी स्पेस बिटवीन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या पोरांनो, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट हा इलेक्ट्रॉन असतो आणि तो दिलेला जो इलिमेंट आहे त्या इलिमेंटचा जो ॲटम आहे त्या ॲटमच्या केंद्रकाभोवती तो काय असतो? ते इलेक्ट्रॉन मुव्हिंगमध्ये असतात, फिरत असतात, किंवा स्थिर असतात किंवा ते फिरत असतात. मग ते कक्षेमध्ये किंवा त्याला आपण म्हणतो शेल, ते शेलमध्ये असतात. रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, तर न्यूक्लियसच्या अवतीभोवती ते इलेक्ट्रॉन हे काय असतात? फिरत असतात, त्याच्या अवतीभोवती ते असतात. लक्षात घ्या. त्याला आपण एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे तो इलेक्ट्रॉन आला. लक्षात घ्या पोरांनो. बघा इलेक्ट्रॉन म्हणजे ई सिम्बॉल आहे ई. इलेक्ट्रॉन ठीक आहे. आपण आता व्हिडिओ मोठा होऊन जाईल, आपण हा उद्याचा तासाला पाहूया इलेक्ट्रॉन विषयी माहिती. काही अडचण असेल तर मला तुम्ही फोन करून विचारू शकतात किंवा शाळेत येऊन सुद्धा याविषयी विचारू शकतात. ओके.